सिम्बॉल्स विथ द हेल्प ऑफ साऊंड अँड रिटन सिम्बॉल्स. प्रत्येक लेटर किंवा लेटरचं जे काही हे कॉम्बिनेशन आहे, प्रत्येक लेटर किंवा लेटरचं हे जे काही कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनला जो कुठला साऊंड येतो त्याला फोनेम्स म्हणतात आणि जो रिटर्न सिम्बॉल आहे त्याला आपण फोनोग्राम्स म्हणतो. फोनिक्स हा विषय का महत्त्वाचा आहे एखाद्या किंडरगार्टनसाठी किंवा फर्स्ट आणि सेकंडच्या मुलांसाठी? तर त्याची 2 कारणं आहेत. तुमच्या मुलांना माहिती होईल की जेव्हा आपण एखादा वर्ड लिहू तेव्हा आपल्याला कुठलं लेटर वापरून तो शब्द लिहायचा आहे, हे झालं पहिलं. आणि दुसरं कारण म्हणजे तुमच्या मुलांनी पहिले कधीही न पाहिलेले शब्द हे सुद्धा ते डिकोड करू शकतात किंवा वाचू शकतात विथ द हेल्प ऑफ फोनिक्सनी. तर सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज म्हणजे तुमच्या मुलांना लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही आहे किंवा रट्टा मारायची सुद्धा गरज नाही आहे जेव्हा तो फोनिक्स शिकेल. तर फोनिक्सच्या 2 पद्धती असतात, मेथड 1 आणि मेथड 2. मेथड 1 ही ए सेज ॲ, बी सेज ब अशी शिकवली जाते आणि मेथड 2 आहे जी की आहे जॉली फोनिक्सची. त्याच्यामध्ये ग्रुप्स केलेले असतात, प्रत्येक लेटर्सचे ठरवून ग्रुप्स केलेले असतात आणि ते 7 ग्रुप्स असतात आणि त्या ग्रुप वाईज प्रत्येक ग्रुप वाईज तुम्हाला तुमच्या मुलांना लेटर्सचे साऊंड शिकवायचे असतात, म्हणजेच फोनिक्स शिकवायचे असतात. तर आपण पहिल्यांदा मेथड 1 बघूयात. मेथड 1 तर कशी आहे? लेटर्स अँड देअर साऊंड्स. आपण आता लेटर्स अँड देअर साऊंड्स पाहूयात. ए सेज ॲ, ए सेज ॲ ॲपल. बी सेज ब, बी सेज ब बॉल. सी सेज क, सी सेज क कॅट. डी सेज ड, डी सेज ड डॉल. ई सेज ए, ई सेज ए egg. F says fan. G says g, G says g gift. H says h hat. I says e igloo. J says j jug. K says k says kite. L says light. M says mango. N says net. O says orange. P says parrot. Q says queen. R says rabbit. S says sun. T says top. U says umbrella. V says violin. W says wall. X says Xerox. Y says yellow. Z says zebra. तर अशा प्रकारे ही मेथड 1 शिकवण्याची फोनिक्स शिकवण्याची मेथड 1 आहे. मेथड 2 हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तर जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना हे फोनिक्स शिकवता त्याचवेळी हे अशा प्रकारचे जे काही फ्लॅश कार्ड्स आहेत ए बी सी हे अशा प्रकारे फ्लॅश कार्ड करून सुद्धा, हे माझ्याकडे ऑलरेडी होते, फ्लॅश कार्ड करून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना फोनिक्स शिकवू शकता विथ द हेल्प ऑफ फ्लॅश कार्ड्स. आणि जेव्हा आपण कॅपिटल लेटर्स मुलांना शिकवतो त्याचवेळी आपल्या मुलांना स्मॉल लेटर्ससुद्धा शिकवायचे आहेत. जेव्हा आपण कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स एकत्र शिकवू तेव्हा त्यांचं थोडे दिवस जमलिंग होऊ शकतं पण नंतरनं त्यांचं जमलिंग नाही होऊ शकत. सो थँक्यू.